जय जवान जय किसान. आज आपण ह्या ठिकाणी तांबा पित्तल आणि जर्मनचा टच तर सगळीकडे आलेलाच आहे. पाहू शकता. कुठला स्टँडर्ड स्टील आहे? स्टँडली आहे की स्टँडर्ड स्टील? आणि खालचा पित्तल आहे का? आणि हे तांबा. म्हणजे ह्या भांड्यातलंच पाणी आपण पितो म्हणून ह्या भांड्यातलं पाणी पिता रेग्युलर. आता वय किती आपला? 85. सर आपला वय नाही सांगा. 85. तुमचा 54. हारा बिरा दुखतात आपले आणि उलट आहे ना. म्हणजे एक लक्षात आलं, आपण जे वापरणारी गोष्ट जी आहे म्हणजे जसं आता हे तांबा पित्तल हे आपण बऱ्याचशा घरातून आपण बाहेर काढून टाकलेलं आहे आणि तुम्ही आज ह्याचा वापर करत आहात. नॅचरल वय 85 वय. जरा चालून दाखवा. चालून दाखवा. तरुणांना लाज वाटली पाहिजे. 2 किलोमीटर म्हणजे अजून सुद्धा तुम्ही दुकान चालवताय आणि ह्या घरापासून हे मी माझ्या प्रकृतीसाठी मी चालतच जातो. गाडी होती. आज आपण इथे बघतो की आज मी 54 वर्षाचा आहे, पण 54व्या वर्षी असं वाटतंय की किती म्हातारपणाला आहे किती नाही. हे करायचं नाही, ते करायचं नाही, हे नको ते नको, अशा रिस्ट्रिक्शन झाल्यासारख्या वाटतात. पण ज्या वेळेला सावंत साहेबांकडे येतो त्यावेळेला ते 85 हे ज्यावेळेला वय सांगतात त्यावेळेला खरोखर स्वतःची लाज आपण खरोखरच 85 पर्यंत जायचं असेल तर या सगळ्याचा वापर आपण केला तर आपण पुढे जाऊ शकतो. कारण आपण आपलं जीवन प्लास्टिक मध्ये बंद झाले. प्लास्टिकच्या बाटलीतलंच पाणी आपण सतत काय पितोय. त्याच्यामुळे नक्की काय म्हणजे पुढचे जे भयंकर रोग आहेत ते आपल्याकडे नक्की म्हणजे व्यावसायिक ही मंडळी आहे, साधी गोष्ट नाहीये. आणि म्हणजे आम्ही जिथे आता आलोय तिथे सुद्धा हे शिवकालीन म्हणजे घर आहे. घोलेंपैकी सरदार घोले त्यांचं हे लोणेरेमध्ये ही जागा आहे. सावंत साहेबांचं हे जे घर आहे ते त्यांचं वास्तव्य आहे आता आपण जे बघतोय. आणि त्यांचं जे शोरूम आहे त्यांचं दुकान आहे त्याचं अंतर कमीत कमी 2 किलोमीटर आहे. कमीत कमी आपण बोलू शकतो की 2 किलोमीटर आहे. आणि विशेष म्हणजे सगळ्या सुविधा असताना म्हणजे अगदी ते फॉर्च्युनर किंवा ऑडी घेऊन किंवा अगदी मर्सिडीज घेऊन पण त्या शोरूम पर्यंत जाऊ शकतात. पण तसं काहीही न करता साधी रिक्षा पण न करता ते आज रोज तिथे चालत जातात आणि चालत येतात.